Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पड़ेगा, एक राष्ट्र के लिए। शिवशंभो फाउंडेशन आयोजित महाशिवरात्री महोत्सव 2025 अंतर्गत 3 दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेत जगण्याच्या आनंदी वाटा या विषयावर अंतिम पुष्प ज्येष्ठ साहित्यिक आणि व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर यांनी शिवशंभो मंदिर प्रांगण शाहूनगर चिंचवड येथे मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी गुंफले। ज्येष्ठ उद्योजक भगवान पठारे, कुशल पाटील, कामगार नेते विलास सपकाळ, सुधीर पाटील, ज्ञानेश्वर फड, राजीव राऊत आणि शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे यांची प्रामुख्याने या व्यासपीठावर उपस्थिती होती। फाउंडेशनचे सचिव राजेश हजारे यांनी प्रास्ताविकेतून 2003 पासून शिवशंभो व्याख्यानमाला सुरू करण्यात आली। समाज प्रबोधन करीत असताना मानवी जीवनातील रहस्याचे महत्त्व ओळखून प्रतिवर्षी हास्यविनोदाचा परिपोष करणारे किमान एक तरी व्याख्यान आवर्जून आयोजित केले जाते, अशी माहिती दिली। विकास सपकाळ यांनी पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी म्हणून विकसित झाली असली तरी या नगरीची सांस्कृतिक दर्जा उंचावण्यासाठी कार्यरत असलेले विविध संस्थांमध्ये शिवशंभो फाउंडेशनचे योगदान खूप मोठे आहे, असं मत व्यक्त केलं। भगवान पठारे यांनी शून्यातून विश्व कसे निर्माण होते याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे शिवशंभो फाउंडेशन निर्मिती, शिवमंदिर आणि अन्य सामाजिक उपक्रम आहेत, असे उद्गारही काढले। डॉक्टर संजय कळमकर यांनी आपल्या मार्मिक आणि उपरोध शैलीतून किस्से विनोद यांची पाठराखण करत माणसाच्या दैनंदिन जीवनातील विसंगतीवर भाष्य करताना श्रोत्यांना खळखळून हसवले। डॉक्टर संजय कळमकर म्हणाले की कोरोनानंतर मिळालेले आयुष्य म्हणजे बोनस आहे, अशा समजुतीतून भारतीय समाज हा गंभीर चेहरा करून जगत असतो। आधार कार्डवरील फोटो पाहून लग्न ठरविण्यासाठी पद्धत असते, तर कोणाचेही लग्न दुरापास्त झाले असते। जगातील आनंदी देशाचे सर्वेक्षण केले असता 142 देशातून भारत हा 126 क्रमांकावर होता आणि गमतीचा भाग म्हणजे पाकिस्तानसारखे विपन्न अवस्थेत देश भारतापेक्षा जास्त आनंदी आहे, असे निष्पन्न त्यातून निघाले। वास्तविक जगताना प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येतं, पण त्यांच्या किती बाऊ करायचा हे आपणच ठरवायचं असतं। भारतीय माणसाला आपले दुःख साजरे करायला खूप आवडते। आपल्या मनात आनंद असेल तर सगळे जग आपल्या आनंदी भासते। त्यामुळे सकारात्मक जगून जेवढा आनंद तुम्ही वाटाल तेवढा आनंद तुमच्याही वाट्याला येईल। त्यासाठी मृत्यूचा पूर्णविराम येण्याच्या आत आपल्या जगण्याचं वाक्य सुंदर करा। कैलास पोखरकर, नाना गिरण शर्मा, अनिल पाटील, रंगराव चव्हाण, संतोष खेडकर, भारत शिंदे, यश घोळवे, आशुतोष तोरखडे, प्रतिम वाघोले यांनी संयोजनात परिश्रम घेतलं। राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचलन केलं, तर रेणुका हजारे यांनी आभार मानलं, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।